श्री स्वामी समर्थ. आज जुने तांदूळ आहे ते घरात, तर त्याच्यापासून आपल्याला घरात बरेच पदार्थ आपण करत असतो तांदळापासून. तर हे तांदूळाचे मी आता चकली करण्यासाठी तांदळाचं पीठ करून ठेवायचं आहे मला. तांदळापासूनची चकली बाहेरची आपण आणून खातो त्यापेक्षा घरीच आपल्याला बनवलेली कधी पण चांगली, म्हणून आता हे तांदूळ आता मी घेतलेले आहेत. दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. हे जुने तांदूळ असतात ना, त्याचे इडले वगैरे पण खूप छान होतात. त्यामुळे हे तांदळाचेच शक्यतो असं घरीच बनवते पदार्थ मी. बाहेरून आणलं की असं कसं आपल्याला महाग पण पडतं आणि बाहेरचं तेल वगैरे कसं वापरलेलं असतं, त्यामुळं घसा पण धरतो. त्यामुळे शक्यतो घरच्या घरी आपण काही बनवलेलं कुठलीही वस्तू चांगलीच. तांदूळ आता निवडून घेते. जरासे निवडून ठेवलेले होते, पण जरा एक 8-10 दिवस झाले तसेच ठेवले होते. त्यामुळं काही बारीक आळी वगैरे त्याच्यामध्ये किडे होऊ शकतात. त्यामुळं परत एकदा निवडून जरा घेते. ते निवडून झाले तांदूळ धुवून घेते स्वच्छ. त्याला पावडर वगैरे मारलेली असते, त्यामुळं हे तांदूळ बरेच दिवस साठवलेले असतात. त्यामुळं हे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे, कारण त्याची पावडर 1-2 पाण्याने तरी कमीत कमी आपण हे स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. तांदळाची पावडर असते त्यामुळे ते आरोग्यासाठी आपल्या चांगले नसते. त्यामुळे तांदूळ वगैरे सगळ्या डाळी आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2 पाण्याने. तर आता मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेते. आणि आता तांदूळ धुवून झाल्यानंतर हे बघा असे नितळत ठेवलेत. थोडा वेळ असे नितळत ठेवायचं, म्हणजे त्याचं पाणी निघून गेलं त्याच्यातलं की मग असे एका कापडावरती आपण सुकायला असे ठेवायचे. आता हे सावलीतच ठेवलेत मी सुकायला. तर असे तांदूळ 2-2.5 तासामध्ये चांगले सुकतात सावलीत ठेवले तरी. तर अशा प्रकारे आज तांदूळ भिजवून आता झाल्यानंतर त्याची पुढची जेव्हा चकली करेन तेव्हा तुम्हाला ही रेसिपी चकलीची नक्की दाखवेन. त्यामुळं घरच्या घरी आपल्या काही वस्तू आपल्याला खाऊ वाटलं तर घरच्या घरीच करून खायचं. बाहेरचे जास्त आणण्यापेक्षा अशा महिन्याला आपलं काही करू वाटलं, खाऊ वाटलं तर घरच्या घरी आपलं बनवलेलं कधी पण चांगलं. त्यामुळं आता चकली करेन तेव्हा नक्की दाखवेन.